माऊली रामकृष्ण हरी सर्व वारकरी या ठिकाणी पंढरपूरच्या दिशेने निघालेले आहेत. अगदी काही दिवस या ठिकाणी येऊन ठेपलेले आहेत. बघा, अतिशय सुंदर असं वातावरण, आनंदी म्हणावं लागेल. आपण पाठीमागे सुद्धा बघत असाल, वारकरी मोठ्या आनंदाने उत्साहाने या ठिकाणी निघालेले आहेत. सर्वजण रामकृष्ण या नावाचं जप करत या ठिकाणी आणि विठ्ठलाचं ध्यान करत सर्वजण निघालेले आहेत. माझ्यासोबत जे दादा आहेत त्यांच्यासोबत आपण थोडक्यात चर्चा करणार आहोत. तर माझी बहीण भेटली मला, सख्खी बहीण आहे. तर मग बघूया आपण सर्वजण एकत्र माणिकामचे सर्व. वा 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 वा. म्हणजे बघा, आज या वारीमध्ये बघा, भाऊ भावाला भेटत नाही पण बहीण भेटली. हा खूप चांगला संदेश या वारीमध्ये जात आहे. आणि बहीण भाऊ एका ठिकाणी म्हणजे कुठेतरी श्रद्धेचा चांगला या ठिकाणी मान राखलेला आहे विठुरायाला. एवढंच म्हणजे मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो की या दोन्ही भावांना सुखी आणि आनंदी ठेव. आणि उपस्थित जे काही वारकरी आहेत ते सुद्धा मोठ्या आनंदाने उत्साहाने या ठिकाणी जात आहेत. दादा, अजून काय सांगू शकत मी वारी संदर्भात? अजून असं सांगू शकतो की आमची बहीण भावांची आज गाठ झाले. गेल्या 20 वर्षापासून आमची इच्छा होती, पण आमचे आई वडील म्हातारे असताना, आजारी असताना आम्ही येऊ शकलो नाही पंढरपूरला. तर आज ते देवाघरी गेल्यात. तो आम्हाला दुःख आहे, एक आनंद आहे. आम्ही आज वारीला आलोय. बघा, त्यांच्या आई वडिलांना जमलं नाही परंतु त्यांना जमलं. खूप चांगली गोष्ट आहे. आणि सर्वांनी वारीला आलं पाहिजे आणि आनंद हा घेतला पाहिजे. रामकृष्ण जय जय रामकृष्ण हरी.